ನಮಸ್ಕಾರ ಸ್ನೇಹಿತರೆ, ನಾನು ಮಾರುತಿ ಬಂಡೇಗೋಳ್. ನೀವು ನೋಡ್ತಾ ಇರೋದು 24. नमो दुर्गमाते नमो भव्यचरिते नमो सौख्यदाते नमो भाग्यवनिते नमो नागकन्ययर हरसिदा माते नमस्ते नमस्ते श्रीमन्दार्तिमाते नमो सुगुणभरिते नमो त्रिगुणतीते नमो भक्तप्रीते नमो ज्ञानदाते नमो शूलधारिणी शक्ति स्वरूपे नमस्ते नमस्ते श्रीमन्दार्ति माते. सर नमस्कार, 24 ನ್ಯೂಸ್ಗೆ ಸ್ವಾಗತ. आपको ಸರ್, ಇದು ಬಂಬರ್ಗ ಊರ ದೇವತೆ, ಅದು ಶ್ರೀ ಲಕ್ಷ್ಮೀ ದೇವಿ ಜಾತ್ರೆ ನಡೀತದೆ. ಇದು ಎಷ್ಟು ವರ್ಷಕ್ಕೊಮ್ಮೆ ನಡೀತದೆ ಮತ್ತು ಇದು ಎಷ್ಟು ವರ್ಷ ಆದಕ್ಕೆ ಚಾಲೂ ಆಗೈತಿ ಮತ್ತು ಎಷ್ಟು ದಿವಸವರೆಗೆ ದೇವಿ विराजमान ಆಗ್ತಾಳು, ಇದರ ಬಗ್ಗೆ ನಮ್ಮ ಜನರಿಗೆ ಏನು ಹೇಳಿ ಬಯಸ್ತೀರಿ? नमस्कार सर. आपल्या बंबरे गावची श्री महालक्ष्मी ग्रामदेवता हिची यात्रा 26 वर्षानंतर भरत असून लोकांची इच्छा होती की आपल्या गावामध्ये सुख समृद्धी लाभावी, लोकांचे उद्योग वाढावेत, शेती वाढावी, पीक चांगलं यावं, या उद्देशानं गावानं ठरवलं की आपण यावर्षी यात्रा करायची. त्याचा निर्णय तब्बल 1 वर्षापूर्वी झाला होता आणि आज 2026 या वर्षामध्ये हा यात्रोत्सव या ठिकाणी सुरू झालेला आहे. काल देवीला गोड नैवेद्य आणि पूजा विधी पार पाडल्यानंतर सकाळी देवीला रीतिरिवाजाप्रमाणे लग्न सोहळा पार पडला आणि त्या ठिकाणी भरपूर असा भाविक भक्त, मित्रमंडळी, नातेवाईक, पाहून पाईक हे सगळे त्या ठिकाणी जमले होते आणि त्याचं विहंगत दृश्य आपल्याला त्या ठिकाणी सकाळी पाहायला मिळालं. त्याच्यानंतर सकाळी ठीक 10च्या वेळेला जे हकदार असतात, मग त्याच्यामध्ये इनामदार असेल, जे 3 गावचे इनामदार, पूर्वी 16 गावचे ते इनामदार होते, त्यांनी पहिला हकदार त्या ठिकाणी ओटी भरली. त्यानंतर कोले आले, कोलेपैकी हकदारांनी, त्यानंतर नाईक, गिर्यानवर, टोपाई, झेंडे, घुगरेंटी ग्रामपंचायत आपल्या क्षेत्रातील देवस्थान पंच कमिटी, वसूर पंच कमिटी या सर्वांनी ओटी भरण्याचा कार्यक्रम पार पडल्यानंतर देवी रथावर आरूढ झाल्यानंतर हा कार्यक्रम पार पडला. त्याच्यानंतर मोठ्या उत्साहात तरुणांनी ह्याच्यामध्ये सहभागी झाले आणि सहभाग इतका होता की दिवसभर म्हणजे अगदी 10 वाजल्यापासून आज 5 वाजतात आता या वेळेला इतका वेळ कुठेही न थकता त्यांनी याच्यामध्ये सहभागी झाले. सगळ्या तरुणांनी, वयस्कर माता भगिनींनी याच्यामध्ये भाग घेतला, वयस्कर पुरुषांनी सुद्धा भाग घेतला, पाहुण मंडळींनी सुद्धा भाग घेतला आणि मोठ्या उत्साहात कुठंही गालबोट लागलं नाही, कुठंही भांडण तांटा नाही, अशा मोठ्या उत्साहात सर्वांनी भाग घेऊन हा आजचा दिवस ह्या ठिकाणी उत्साहात पार पडलेला आहे. आणि आज ठीक 4:30 वाजता देवी या भव्य अशा मोठ्या सभामंडपामध्ये इथं विराजमान झालेली आपल्याला पाहायला मिळते. तर देवीसमोर मी इतकंच या ठिकाणी मागणं करतो की आपल्या या गावातील किंवा पाहुणे मंडळी जे येणार आहेत या सर्वांचं कल्याण होऊ दे, त्यांना सुख समृद्धी लाभू दे, अशी ईश्वरचरणी मी प्रार्थना करतो. आणि हे सगळं घडवण्यासाठी आपल्याला सगळ्यात मोठ्याचं जे योगदान लागलं, गावकऱ्यांचं तर आहेच, प्रत्येकाने पट्टी काढून देणगी देऊन आपल्याला सहकार्य केलं. आपल्या भागाचे जे लाडके आमदार आहेत, जे आज PWD मिनिस्टर आहेत, श्री सतीश अण्णा जारकिहोळी यांनी आपल्याला भरपूर असं योगदान दिलं. म्हणजे हे जे सभामंडप आज कॉन्क्रीटचं RCC आपण पाहतो, हे सुद्धा त्यांनी आपल्या आमदार फंडातून ह्या ठिकाणी तयार करून दिलं. त्याचबरोबर देवगिरी ते कट्टणबावी जो डांबरीकरणचा रोड होता तो त्यांनी पूर्ण करून दिला. लक्ष्मीच्या गदगीसमोर मोठा हायमास्क या ठिकाणी बसवला. वरती जे आमची ग्रामदेवता कलमेश्वर आहे त्या ठिकाणी सुद्धा एक हायमास्क त्यांनी बसवून दिला. आणि इतर सुविधा पाण्याची असू दे, एक बोरवेल मारून दिला आणि त्याला 2.5 इंच पाणीसुद्धा लागलं, म्हणजे त्या भागाची सुविधा करून दिली. घटप्रभा नदीवरून जे पाणी आपल्या भागाला येतं 24 तास,
त्याची कनेक्शन पुन्हा एकदा दुरुस्ती करून कनेक्शन देऊन गावाला पाण्याची सुविधा करून दिली. म्हणजे इतकं कार्य त्यांनी आपल्या गावाला लोकांच्या सहकार्य व्हावं, त्यांना त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांनी इतकं सहकार्य आपल्याला केलेलं आहे. आणि इतर पाहुण्यांनासुद्धा मी विनंती करतो की ही एक जागृत महालक्ष्मी आहे. हिचं दर्शन घेऊन तुम्हीसुद्धा आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी नांदावी अशी देवीकडे प्रार्थना करा आणि ही देवी नक्कीच तुम्हाला लाभेल. एवढे बोलून मी या ठिकाणी माझे 2 शब्द या ठिकाणी थांबवतो. धन्यवाद. माझे नाव मधु परशुराम कोले. मी पेशानं शिक्षक आहे आणि ह्या गावचा एक नागरिक आहे आणि समाजसेवा करण्यासाठी मी तत्पर असतो. ಸ್ನೇಹಿತರೆ, ಈ ವಿಡಿಯೋ ನಿಮಗೆ ಹೇಗೆ ಅನಿಸ್ತು ಅನ್ನೋದ್ರ ಬಗ್ಗೆ ಲೈಕ್ ಮಾಡಿ, ಶೇರ್ ಮಾಡಿ ಮತ್ತು ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಮಾಡಿ. ಏಕೆಂದರೆ ನಮ್ಮ ಪ್ರತಿಯೊಂದು ವಿಡಿಯೋ ಮೊದಲು ನಿಮಗೆ ತಲುಪಬೇಕು. ನಮಸ್ಕಾರ.